नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवाला बोलते, जीवा, आनंद निवास केले त्यामध्ये तुमची काही चूक नव्हती, परंतु तुम्ही तुमचे पंख गहाण ठेवून मला माझे आनंद निवास मिळवून दिले. जो व्यक्ती माझे आभाळ मिळवून देण्यासाठी आपल्या पंखांचा त्याग करतो त्या व्यक्तीसाठी तर मी एवढे तर करू शकते. आणि तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आणि जेव्हा जीवा हा आनंदाने आपल्या जवळ ओढतो व दोघेही एकमेकांना किस करणार, तेव्हा त्याच वेळेस त्या ठिकाणी अचानक काव्य येऊन पोहोचते. आणि काव्य आल्यानंतर दोघेही बाजूला होतात. त्यानंतर आपण पाहतो काव्य, जीवा, पार्थ आणि नंदिनी हे एकत्रपणे पाणीपुरी खात असतात. तेव्हा अचानक नंदिनीला फोन येतो आणि तिथून निघून जाते. तर काव्याला अचानक ठसका लागतो आणि खूप जोराचा ठसका लागल्यानंतर पाणी पिऊन देखील काही फायदा होत नाही. तेव्हा जीवा हा तिच्या डोक्यावर पाणी मारतो आणि तेव्हा काव्याला बरे वाटू लागते. आणि नंदिनी ही त्या ठिकाणी येते आणि नंदिनी बोलते, जीवा, काव्याला असे केल्यानंतर बरे वाटते हे फक्त आमच्या घरच्यांना ठाऊक आहे. हे तुम्हाला कसे समजले? आणि तेव्हा जीवाकडे या प्रश्नाचे उत्तर नसते आणि तेव्हा तो देखील अतिशय घाबरतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनी एकत्र येणार की मग नंदिनीच्या समोर काव्य व जीवाचा भूतकाळ येणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.